नागपुरातील एका ऑइल कंपनीच्या संचालकाला मध्य प्रदेशातील एका महाठगाने आपल्याला मोठ्या कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याची बतावणी करून त्याच्याकडून ऑइल पुरवठ्याची मागणी ऑइल पुरवठा कंपनी संचालकाला केली। मात्र त्या ऑइलची परस्पर विक्री करून त्याने ऑइल कंपनीच्या संचालकाचे 1,96,00,000 रुपये न देता त्याची फसवणूक केली। या प्रकरणी नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। असे त्या आरोपीचे नाव असून त्याच्या विरुद्ध मुंबईच्या गोरेगावातही फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे। नागपुरातील फिर्यादी स्पर्श गावंडे याचा पेट्रोलियम प्रोडक्ट ट्रेनिंगचा व्यवसाय आहे। त्याच्याकडे ही मागणी करण्यात आली होती। त्याने समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून त्याच्या मागणीनुसार पुरवठा केला। मात्र पुरवठ्यानंतर पैसे देण्याची वेळ आली असता आरोपीने 1ही रुपया त्याला पाठवला नाही। त्यामुळे पोलिसात तक्रार करण्यात आली। आरोपी हा मध्य प्रदेशातील आहे, मात्र तो कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोकारा भागात भाड्याने खोली घेऊन राहतो। त्याने आपलं श्याम एंटरप्राइजेस नावाने कार्यालय असल्याचं सांगितलं, मात्र त्या ठिकाणी असं कुठलंही कार्यालय आढळून आलं नाही। आरोपीने आधी ऑइल कंपनीच्या संचालकाला विश्वासात घेऊन त्याच्यासोबत करार सुद्धा केला होता, त्यामुळे त्या संचालकाला संशय आला नाही। मात्र जेव्हा त्याने पुरवठा केलेल्या मालाची रक्कम दिली नाही त्यावेळी त्याला फसवणूक झाल्याचं पुढे येत असल्याने पोलिसात तक्रार दिली। पोलीस आता त्या आरोपीचा शोध घेत असून त्यांनी आणखी कुठे अशा प्रकारे फसवणूक केली का याचा शोध पोलीस घेत आहे। पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे स्पर्श भाऊराव गावंडे यांनी एक तक्रार दिलेली होती की त्यांचे जे कंपनी आहे प्रायव्हेट कंपनी, त्या कंपनीकडून एका दुसऱ्या कंपनीने श्याम एंटरप्राइजेस यांचा जो मालक आहे प्रोप्रायटर सचिन शर्मा यांनी यांच्याकडून 1,92,00,000चा माल विकत घेतलेला होता, जे पेट्रोलियम ऑइल आहे ते, परंतु त्याचे पैसे थकबाकी असलेले बिलचे पैसे वापस केलेले नाही आणि तसेच ते पेमेंट करण्याकरिता परत 4,00,000 रुपये माझ्या अकाउंटला टाका, मी तुमचं पूर्ण पेमेंट करून देतो असे सांगून 1,96,00,000 रुपयाची फसवणूक केलेली आहे। सचिन शर्मा यांनी एक बोकारा कोराडीच्या हद्दीमध्ये त्यांचं एक कंपनी आहे आणि तिथे ऑफिस आहे असं दर्शवलेले होते खोटे, आणि त्या आधारावर त्यांनी तो माल विकत घेतलेला होता। फिर्यादीने वारंवार मागणी करून सुद्धा त्यांनी ते दिलेलं नाही आणि तिथून तो जो ॲड्रेसवर होता त्या ॲड्रेसवरून तो फ्लॅट सोडून ते तिथून फसार झालेला आहे। त्याबाबतची आमच्याकडे तक्रार आलेली होती आणि तक्रारीवरून आम्ही असा 420, 409, 406, 34 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास PSI राम टक्के हे करीत आहे।